नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत। बाजारामध्ये स्वस्त आणि हिरवागार असा मटार मिळत आहे। तर याच मटारमध्ये बेसन घालून आपण एक नवीन मस्त अशी रेसिपी बनवूया, जी तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता हा मटार ओतूयात। तर इथे मी 1.5 वाटी म्हणजेच अंदाजे 250 ग्रॅम मटार घेतलेला आहे। आता यामध्ये एक छोटा चमचा जिरा, तसेच 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 2 हिरव्या मिरच्या देठ काढून घेतलेली आहेत त्या आता आपण इथे मोडून घालूयात। तसेच यानंतर मूठभर कोथिंबीर सुद्धा घालूयात। आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। तर वाटताना मी इथे थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे, म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी घालून असं हे वाटण करून घेतलेलं आहे। तर जितकं बारीक होईल तितकं आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे, पण पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, कारण आपल्याला हे अशा पद्धतीने थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। आता यानंतर इथे एक मोठा बाउल घ्यायचा, म्हणजे कोणतंही भांडं घ्यायचं व यामध्ये आता 1 वाटी बेसन घालायचं। त्यानंतर चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं। आता ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने मी ते पाणी सुद्धा घेतलेलं आहे व हे पाणी आता यामध्ये थोडं थोडं ओतून मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाणी इथे सगळं एकदम ओतायचं नाही, नाहीतर यामध्ये गुठळ्या होतील आणि हे जे बॅटर बनवायचं आहे ते सुद्धा खूप पातळ आपल्याला बनवायचं नाही, म्हणूनच थोडं थोडं पाणी ओतूनच हे यामध्ये मिक्स करायचं। तर इथे आपलं आता हे बॅटर तयार झालेलं आहे आणि हे पहा, अशा पद्धतीनं जसं केक किंवा ढोकळ्याचं बॅटर असतं ना त्या पद्धतीने बनवायचं आहे। तर खूप पातळ बनवायचं नाही व यामध्ये गुठळ्या सुद्धा झालेल्या नाहीत। तर इथे अर्धी वाटी पाणी शिल्लक आहे, म्हणजे आपल्याला इथे अर्धी वाटीच पाणी लागलेलं आहे। आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची। कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक पळी म्हणजेच एक मोठा चमचा तेल घालायचं। आता तेल थोडं गरम झाले की मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मटारचं वाटण यामध्ये घालायचं व या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो। कारण ज्या वेळेला आपण हे वाटण बनवलं होतं त्यावेळेला आपण सर्व साहित्य कच्चंच यामध्ये घातलं होतं, त्यामुळे 1 मिनिट भरासाठी हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं व यानंतर यामध्ये चवीपुरतं म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं व पुन्हा एकदा हे चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे घातलेलं मीठ यामध्ये चांगलं मिक्स होतं। आता मीठ यामध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर जे आपण बेसनचं बॅटर करून ठेवलं होतं ते यामध्ये ओतायचं व गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो ठेवायची आहे, अजिबात कुठेही वाढवायची नाही। व यानंतर आता हे बॅटर यामध्ये चांगलं मिक्स करायचं। तो सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळ वाटेल, म्हणजे सैल वाटेल, पण जसं हे गरम होत जाईल तसं ते घट्ट होत जाईल। तर आपल्याला हे मिश्रण सतत परतवत राहायचं आहे, नाहीतर ते कढईला लागू शकतं। तर आता आपल्याला हे कधीपर्यंत परतवत राहायचं आहे, तर जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा बनत नाही, म्हणजे तो कढईला सोडत नाही, तोपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचं आहे। तर म्हणूनच आपण बेसनचं बॅटर खूप पातळ नाही बनवलं। जर ते पातळ बनवलं असतं तर आटवायला अजून वेळ झाला असता, म्हणजे हे मिश्रण घट्ट व्हायला खूपच वेळ लागला असता। तर आता बघू शकताय हे मिश्रण चांगला गोळा झालेला आहे, कढईला सोडत आहे। तर आता काय करायचं, यावरती झाकण ठेवून 1 मिनिट भरासाठी हे वाफवून घ्यायचं, कारण यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे। आता तोपर्यंत काय करायचं, एक छोटं ताट किंवा मोठी प्लेट घ्यायची व यावरती आता थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि ते असं सगळीकडे पसरवून घ्यायचं। तर अगदी काठाला सुद्धा लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण याला चिकटणार नाही। तर हे पहा, आता 1 मिनिट भरानंतर आपण हे झाकण काढून पाहूया आणि हे पहा, याचा चांगला गोळा बनलेला आहे आणि मिश्रण छान वाफवलं गेलेलं सुद्धा आहे। आता ही कढई उतरून घ्यायची आणि तेल लावलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण ओतायचं। तर हे पहा, एकदम याचा छान असा गोळा झालेला आहे। तर गरम असतानाच हे या प्लेटमध्ये घ्यायचं आणि थापून घ्यायचं। तर चमच्याने, उलाटण्याने किंवा ज्याने आपल्याला जमल तसं हे आपल्याला पीठ म्हणजे मिश्रण थापून घ्यायचं आहे। तर हे पहा, अगदी प्लेन बनवलेलं आहे। आता हे खूप गरम आहे, तर आपण थंड होण्यासाठी असं साईडला ठेवून देऊयात। तोपर्यंत आता दुसरी तयारी करूया। तर एका मिक्सरमध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 7 ते 8 काजू, एक मीडियम साईजचा कापलेला टोमॅटो, एक छोटी हिरवी मिरची देठ काढून घेतलेली आहे, ती आता तुकडे करून यामध्ये टाकायची। आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं। तर हे पहा, चांगली पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता यानंतर जे मिश्रण आपण बाजूला ठेवलेलं होतं ते पूर्ण थंड झालेलं आहे।
तर पूर्ण थंड झाल्यानंतरच हे मिश्रण घ्यायचं आणि याच्या वड्या कापून घ्यायच्या। तर वड्या कापण्यापूर्वी सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे वड्या अगदी व्यवस्थित कापल्या जातात, एकदम स्मूथ कापल्या जातात। तर हे पहा, अगदी पटापट हे कापत आहे। तर आता याच्या आपल्याला जशा हव्यात छोट्या मोठ्या तशा वड्या काढून घ्यायच्या। तर इथे मी मीडियम साईजच्या वड्या कापलेल्या आहेत। आता एक वडी आपण यातून काढून पाहूया। तर सुरुवातीला काठानेच काढायचं आणि हे पहा, वाव, काय मस्त इथे वड्या तयार झालेल्या आहेत। अगदी सहज या वड्या निघतात। किती छान आपलं हे मिश्रण तयार झालेलं होतं। तर अगदी हाताने सुद्धा निघतात। तर हे पहा, पाहिलंत ना, काय मस्त या वड्या निघालेल्या आहेत इथे। तर इथे मी चौकोनी आकारात कापलेल्या आहेत। आपल्याला हव्या तशा आपण आकारात कापून घेऊ शकतो। आता या सर्व वड्या आपण इथे काढून घेऊयात। तर हे पहा, काय मस्त वड्या निघालेल्या आहेत। एकही वडी तुटलेली नाही आहे, सर्व वड्या अगदी छानच निघालेल्या आहेत। आणि पाहू शकताय, पाहूनच तोंडाला पाणी सुटतं। या वड्या आपण अशा सुद्धा खाऊ शकतो। आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची। कढई थोडी गरम झाली की यामध्ये 2 पळी म्हणजेच 2 मोठे चमचे तेल घालायचं। तेल थोडे गरम झाले की एक छोटा चमचा मोहरी घालायची। तर मोहरी चांगली तडतडू द्यायची। त्यानंतर एक छोटा चमचा जिरे घालायचे। तर जिरे सुद्धा चांगले फुलले पाहिजे। त्यानंतर एक दालचिनीचा तुकडा, 4 काळी मिरी व 4 लवंगा घालायच्या। यानंतर एक मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा। तर कांदा मी इथे बारीक कापून घेतलेला आहे। तर शक्यतो या रेसिपीसाठी कांदा बारीकच असावा, म्हणजे ग्रेव्हीमध्ये तो छान लागतो, नाहीतर मोठा कापला तरीही चालेल। तर कांद्याचा हलका कलर बदलेपर्यंत कांदा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। यानंतर मिक्सरला वाटलेलं वाटण यामध्ये घालायचं व ते सुद्धा या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। कारण हे वाटण बनवताना सुद्धा आपण कोणतंही साहित्य यामध्ये भाजून घेतलं नव्हतं, म्हणून तेलामध्ये 1 मिनिटभरासाठी हे सर्व साहित्य यामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो। तर याला थोडं तेल सुटलेलं आहे, म्हणजे हे छान असं भाजलं गेलेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची, छोटा पाव चमचा हिंग घालायचा, 1 चमचा लाल तिखट व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। आता घातलेले सर्व मसाले पुन्हा एकदा या तेलामध्ये परतून घ्यायचे, म्हणजे एकदम टेस्टी होतात। तर आता पाहू शकता, याला कडेने चांगलं तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाले चांगले भाजलेले आहेत। आता यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये ओतलेलं आहे आणि पुन्हा 1 वाटी पाणी घातलेलं आहे। आता चवीपुरते म्हणजेच अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। तर आपल्याला जितकी इथे ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपल्याला इथे पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे। आता पाण्याला एक चांगली उकळी आणू द्यायची। तर इथे गॅसची फ्लेम थोडी हाय केली तरीही चालेल। तर आता बघू शकता, इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। तर उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा बारीक करायची व यानंतर यामध्ये ज्या वाटाण्याच्या वड्या आपण कापून ठेवलेल्या होत्या त्या सर्व या पाण्यामध्ये घालायच्या। तर यातल्या थोड्या वड्या फ्राय केल्या आणि थोड्या वड्या या रश्श्यामध्ये घातल्या ना तरीही चालतील। तर आता यानंतर काय करायचं, पुन्हा हे पाणी थोडंसं ढवळून घ्यायचं, म्हणजे हा पुन्हा रस्सा थोडासा ढवळून घ्यायचा व यानंतर गॅसची फ्लेम बारीकच ठेवून यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी असंच गॅसवरती ठेवून द्यायचं। आता एक 2 ते 3 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया। तर पाहू शकताय, वाव, काय मस्त रस्सावडी इथे तयार झालेली आहे आणि याचा घमघमाट अगदी घरभर पसरलेला आहे आणि खूप मस्त अगदी तोंडाला पाणी सुटत आहे अशी ही रस्सावडी तयार झालेली आहे। आणि ग्रेव्हीसुद्धा पहा, अगदी मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। थंड झाल्यावरती ती अजून थोडी कमी होते, म्हणजे घट्ट होते। म्हणून बनवताना जितकी ग्रेव्ही हवी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं किंवा कमी पाणी घालून आपण याची सुकी भाजीसुद्धा बनवू शकतो। पण अशी जास्त ग्रेव्हीवाली म्हणजे रस्सावडी बनवून पहा, खूपच मस्त लागते। आता यानंतर यावरती मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया व ही सुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। तर या ग्रेव्हीमध्ये सुद्धा आपल्या या वड्या पहा, जशा आकारात आहेत त्याच आकारात राहिलेल्या आहेत आणि ही जी रस्सावडी आहे ना, खूप टेस्टी बनते। तर हे पहा, अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं। आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तर हे पहा, वाव, अशी गरमागरम रस्सावडी ना खूपच भारी लागते। यासोबत 2 भाकरी किंवा 2 चपाती नक्कीच जास्त जातील। तर बघू शकताय, आपली ही वाटाण्याची रस्सावडी ते तयार आहे। तुम्ही यापूर्वी कधी अशी बनवलेली आहे का? मला कमेंट करून आवर्जून कळवा।
खूप टेस्टी लागते. अगदी म्हणजे मटार पनीरपेक्षा सुद्धा टेस्टी लागते, इतकी ह्याची चव भारी आहे. आणि यासोबत आपण चपाती, भाकरी किंवा भातसुद्धा खाऊ शकतो. म्हणजे दुसऱ्या कशाची गरजच लागत नाही, इतकं हे मस्त तयार होतं व चवीला तर खूपच भारी लागतं. तुम्ही एकदा नक्की करून पहा, घरातील सर्वांना नक्की आवडेल. कमी वेळेत बनतं, कमी साहित्यात बनतं आणि एकदम टेस्टी लागतं. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील.